गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण आपला पुढचा पॉईंट बघणार आहे. मी एन एस पद्धत आपला सर्वांचं स्वागत करतोय आणि आपण बघणार आहे ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. याच्या आधी आपण डिफरन्शियल इक्वेशनची बरीचशी एक्झाम्पल्स बघितली होती, ज्याच्यामध्ये आपण दोन मेथड शिकल्या होत्या, ज्याचं नाव होतं व्हेरिएबल सेपरेबल मेथड, त्याच पद्धतीनं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता या दोघांचं ॲप्लिकेशन आपल्याला कसं करायचं आहे ते या ठिकाणी आज आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स चेकआउट करणार आहोत. तर हे आपलं इलेक्ट्रॉनिक्सचं लेक्चर असणार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, द करंट आय इज गिवन बाय कॅपिटल एल डी आय बाय डी टी इज इक्वल टू 30 साइन 10 पाय टी, वेअर एल इज द इंडक्टन्स अँड टी इज द टाइम, where I in terms of find I in terms of t given that capital L is equal to 2 and I is equal to 0 at t is equal to 0. मग या ठिकाणी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फाइंड आय म्हणलंय. फाइंड आय याचा अर्थ काय, तुम्हाला आयची टर्म फाइंड आउट करायची आहे इन टर्म्स ऑफ टी मध्ये. म्हणजेच काय की तुम्हाला आय हे इक्वेशन डिफाईन करायचं आहे. हे करत असताना या ठिकाणी तुम्हाला जे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे, तर याच्यामध्ये डी आय बाय डी टी म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आलंय, म्हणून याला म्हणायचं आपण डिफरन्शियल इक्वेशन. हे डिफरन्शियल इक्वेशन आपण नोट आउट करून घेतलं. गिवन डिफरन्शियल इक्वेशन एल डी आय बाय डी टी इज इक्वल टू 30 साइन 10 पाय टी. आता तुम्हाला याच्या आधीच पण माहीत असणार आहे आय म्हणजे काय असेल, टी म्हणजे काय असेल, एल म्हणजे काय असेल. तर एल म्हणजे इंडक्टन्स आहे, टी इज द टाइम आहे, आय म्हणजेच करंट आहे. तर यानुसार आता आपल्याला ह्या ठिकाणी हे व्हेरिएबल सेपरेबलने एक्झाम्पल सोडवता येतं का आपण चेकआउट करूया. तर याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. दोन व्हेरिएबल्स म्हटल्यानंतर आय आणि टी. तर तुम्हाला दोन्ही साईडला दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स कन्सिडर करायचे आहेत. तेवढ्यासाठी डी टीची टर्म मी ह्या साईडला ट्रान्सफर करतो. ही डी टीची टर्म मी ह्या साईडला ट्रान्सफर केली, त्याच्यामुळं एल डी आय इज इक्वल टू 30 साइन 10 पाय टी डी टी अशी टर्म तयार झाली. आता असं झाल्यानंतर विच इज व्हेरिएबल सेपरेबल झालं आणि विच इज व्हेरिएबल सेपरेबल झाल्या आपण लगेच काय करतोय, इंटिग्रेटिंग करतो. म्हणून इंटिग्रेटिंग वी गेट, दोन्ही साईडला इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन ऑफ एल डी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 30 साइन 10 पाय टी डी टी. आय आणि टी हे तुमचे व्हेरिएबल असल्या कारणानं एल तुम्ही कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढू शकताय, 30 कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढा. मग ह्या जर दोन्ही टर्म्स बाहेर काढल्या तर एल इंटिग्रेशन ऑफ डी आय इज इक्वल टू 30 इंटिग्रेशन ऑफ साइन 10 पाय टी डी टी ची टर्म तयार झाली. याच्यानंतर इंटिग्रेशन काढत असताना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकमेकांना कॅन्सल, म्हणजेच आपल्याला आयची टर्म मिळते, म्हणजेच एल इंटू आय इज इक्वल टू 30 कॉन्स्टंट आहे म्हणून तसाच साईनचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस ऑफ 10 पाय टी, आणि टीचं कोइफिशियंट जर बघितला तर टीचा कोइफिशियंट आहे 10 पाय, म्हणून 10 पायनं डिवाइड केलं आणि लास्टला प्लस सी. अशा पद्धतीनं तुम्हाला पहिले इंटिग्रेशन तर मिळालं. आता हे इंटिग्रेशन मिळाल्यानंतर आपण दिलेल्या कंडिशनचा वापर करणार आहे. दिलेली कंडिशन काय आहे, आय इज इक्वल टू 0 ॲट टी इज इक्वल टू 0. आता म्हणजेच काय की त्या वेळेला इनिशियल कंडिशन असेल, इनिशियल कंडिशन सुरुवातीला कधी पण यूज करायची असते. टी इज इक्वल टू 0 अँड आय इज इक्वल टू 0 या दोन्ही गोष्टी आपण जर या इक्वेशनमध्ये पुट केल्या तर आपल्याला काय मिळतं बघा, एल इंटू 0 30 मायनस कॉस 10 पाय इंटू 0 डिवायडेड बाय 10 पाय लास्टला प्लस सी. ज्याच्यामुळं काय होतं बघा, कॉस ऑफ 0ची टर्म तयार होते. म्हणजेच काय, एल इंटू आय किती होतं 0 इज इक्वल टू 30 मायनस कॉस 0 डिवायडेड बाय 10 पाय प्लस सी. आता कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. म्हटल्यानंतर याचा आन्सर किती येईल बघा, 0 इंटू 30 इंटू -1 डिवायडेड बाय 10. आता -1 का आलं, ऑलरेडी मायनस आहे तो, आणि कॉस 0ची व्हॅल्यू येते 1. ओके, इंटू सी प्लस सी. आता याच्यानंतर जर विचार केला तर हे जे 10 पायनं आहे त्या 10 पायनं 30ला डिवाइड केलं, म्हणजेच आपल्याला मिळेल 3 इंटू -1 म्हणजेच -3 अपॉन पाय प्लस सी इक्वल टू 0 अशी टर्म मिळते. म्हणजेच आपल्याला सीची व्हॅल्यू मिळते, सी इज इक्वल टू 3 अपॉन पाय. अशा पद्धतीने आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू पण फाइंड आउट करून घेतली. आता ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण यामध्ये आपण परत एकदा पुट करायची. ती व्हॅल्यू जर यामध्ये परत आपण पुट केलो तर आपल्याला इक्वेशन मिळेल. देअरफॉर इट्स पर्टिक्युलर सोल्युशन इज, बघा आपण याला पर्टिक्युलर सोल्युशनच म्हणतोय. याच्यानंतर परत 10 पायनं 30ला डिवाइड जर केलं तर आपल्याला काय मिळतं चेक करा, विच इज इक्वल टू 32 इंटू आय इज इक्वल टू -3 इंटू कॉस ऑफ 10 पाय टी डिवायडेड बाय पाय. असं का झालं, 10 1 जा 10, 10 3 जा 30, हा मायनस बाहेर आला, मायनस कॉस 10 पाय टी इंटू प्लस 3 अपॉन पाय. आता लक्षात घ्या, दोन्ही साईडला 3 अपॉन पाय ही टर्म कॉमन आहे, म्हणजे दोघांच्यातनं 3 अपॉन पाय कॉमन काढू शकतोय. त्याच्या आधी
हा जो 2 आहे जो ह्या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये होता तो ह्या साईडला दोघांच्या डिव्हिजनला आला, विच इज इक्वल टू याला पण याला पण मल्टिप्लाय आणि याला पण मल्टिप्लाय, म्हणून त्या ठिकाणी 2π टर्म आली. म्हणजे आयची टर्म तयार झाली आणि आयची टर्म काढल्यानंतर कॉमन जर आपण काढायला गेलो तर 3/2π आपण कॉमन काढू शकतोय, जसं आपण 3/π काढणार होतो तसं. म्हणजेच आपल्याला आतल्या साईडला 1 मिळतं. आता 1 कोणासाठी आलं, ह्या टर्मसाठी 1ची टर्म आहे आणि -cos10πt म्हणजेच ती ह्या साईडला आली. म्हणजेच आपल्याला जे एक्सप्रेशन पाहिजे होते ते एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर आय इन टर्म्स ऑफ टी. अशा पद्धतीनं तुम्हाला जे काय तुम्ही आत्तापर्यंत डिफरन्शियल इक्वेशन, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह जे काय शिकला त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपमध्ये वापरायचं आहे. बघूया नवीन एक्झाम्पल. आता नवीन एक्झाम्पल, द व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल इज गिवन बाय v इज इक्वल टू t स्क्वेअर -6t + 7. फाइंड द डिस्टन्स कवर्ड इन 3 सेकंड. आता महत्त्वाचं काय बघा, याच्यामध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी दिली. आता व्हेलॉसिटी ऑलरेडी तुम्ही फिजिक्समध्ये तुम्ही शिकलेला असणारे व्हेलॉसिटी म्हणजे काय. व्हेलॉसिटी म्हटल्यानंतर द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा वापर करू शकतो. तर एक गोष्ट लक्षात घेऊया, ते करण्यासाठी आपण पहिल्यांदा कन्सिडर केलं x बी द डिस्टन्स आणि v बी द व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल. आणि हे जर असेल तर v इज इक्वल टू dx/dt, कारण की द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम म्हणजेच व्हेलॉसिटी म्हणजेच dx/dt. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला ही टर्म मिळाली. पण v ची टर्म म्हणजेच इथं तुम्हाला देत असताना काय दिलंय, t² -6t + 7 दिले. ही व्हॅल्यू जर याच्यामध्ये आपण पुट केली तर आपल्याला मिळतं dx/dt इज इक्वल टू t² -6t + 7. म्हणजे एक्झाम्पल x आणि t मध्ये कन्व्हर्जन झालं. आता याला आपण करूया डिफरन्शिएट. जर याला डिफरन्शिएट आपण इंटिग्रेटिंग केलं तर आपल्याला एक्सची टर्म म्हणजेच डिस्टन्सची टर्म मिळेल. ओके, त्याच पद्धतीने आता हे सोडवत असताना हे जो dt आहे तो dt मी ह्या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये आणतोय. म्हणजेच आपण काय करणार आहे, व्हेरिएबल सेपरेबल मेथड यूज करणार. या व्हेरिएबल सेपरेबलमध्ये करत असताना डीटीची टर्म ह्या साईडला आली, असं केल्यामुळं हे झालं व्हेरिएबल सेपरेबल मेथड. आणि ह्या व्हेरिएबल सेपरेबल झाल्या आपण करतो इंटिग्रेटिंग. म्हणून इंटिग्रेटिंग करा, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. ओके, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ t² -6t + 7 dt. आता dx चे इंटिग्रेशन येतं x, t² चे इंटिग्रेशन t³ -6 × t चे इंटिग्रेशन t²/2 आणि 7 चं इंटिग्रेशन 7 × t + c. अशा पद्धतीनं t² चे इंटिग्रेशन लिहून घेतलं, t6 ला बाजूला काढून t चे इंटिग्रेशन, 7 ला बाजूला ठेवून नुसता dt चे इंटिग्रेशन असं काढल्यामुळे आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं डिस्टन्सचं. ओके, आता इनिशियल कंडिशनचा वापर करून आपण काय करायची, c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आता बघा काय करूया. ओके, देअरफॉर हे इक्वेशन परत नोट आउट करून घेतलं आणि इनिशियली आपण t इज इक्वल टू 0 कन्सिडर करत असतो. त्यावेळेला x किती असणार, 0च असणार, काहीच डिस्टन्स त्यावेळी ट्रॅव्हल झालेलं नसणार. म्हणून ही जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केली तर x0 t0 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 जर पुट केली तर c ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, 0च मिळते. म्हणजेच या ठिकाणी c ला आपण काढून टाकलं तरी चालतं. म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळालं x इज इक्वल टू t³ / 3 -3t² + 7 × t. हे मिळालं तुम्हाला तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. आणि हे पर्टिक्युलर सोल्युशन काढत असताना त्यांनी लास्टला विचारले ॲट t इज इक्वल टू 3 सेकंद असताना डिस्टन्स किती आहे. देअरफॉर ही t ची व्हॅल्यू परत यामध्ये पुट करून बघा. देअरफॉर x इज इक्वल टू 3³ -3 × 3² + 7 × 3. हे जर सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 3 युनिट. ओके, ॲट t इज इक्वल टू 3 सेकंद म्हणजे 3 सेकंदानंतर तो पार्टिकल 3 युनिट एवढं डिस्टन्स कव्हर करेल. या पद्धतीनं तुम्हाला ते एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं असतं. ओके, हे नवीन एक्झाम्पल. आतापर्यंतची 2 एक्झाम्पल जी बघितली ती होती व्हेरिएबल सेपरेबलची. आता आपण बघूया एक एक्झाम्पल लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. द करंट I in a circuit is given by di/dt plus R/L into I is equal to E/L sin omega t, where E, R, L have usual meanings. Find different expression for current at any time. आता हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे, करंट चे एक्सप्रेशन काढायचं आहे ॲट एनी टाइम टी ला. म्हणून हे जे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे ते नोट आउट करून घेतलं. जर व्यवस्थित बघितलं तर di/dt लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघत असताना dy/dx आणि एक y अशी टर्म आपण कन्सिडर केली होती. आता मात्र या ठिकाणी di/dt आले, याचा अर्थ I आणि t मध्ये एक्झाम्पल आहे.
मग एक डी आय बाय डी टी आणि एक आय याच्यामध्ये असायला पाहिजे, ते यामध्ये नोट आउट करून घेतलं. आता याच्यानंतर आपल्याला हे एक्सप्रेशन करत असताना काय करायला पाहिजे, तर बघा विच इज ऑलरेडी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, कारण की डी आय बाय डी टी आणि एकच आय आहे. राहिलेली जी टर्म आहे ती कॉन्स्टंटची टर्म आहे, ह्याला आपण पी कन्सिडर करतोय आणि इकडच्या टर्मला आपण काय कन्सिडर करतोय, क्यू कन्सिडर करतोय. ओके, पी इज इक्वल टू आर अपॉन एन आणि क्यू इज इक्वल टू ई अपॉन एल साइन ओमेगा टी. आता करूया आपण डिफरन्शियल इक्वेशन काढत असताना त्याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतोय. इंटिग्रेटिंग फॅक्टर ही ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल पी डी टी, ज्याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुट केल्या तर ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ आर अपॉन एल डी टी अशी येईल. आर अपॉन एल कॉन्स्टंट आहे, त्याला बाजूला जर काढलं तर इंटिग्रेशन ऑफ डी टी राहतं आणि डी टीचं इंटिग्रेशन नुसतं किती येतं, टी येतं. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर किती मिळाला, ई रेस टू आहे ई रेस टू आर अपॉन एल इंटू टी, हे झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. या इंटिग्रेटिंग फॅक्टरचा वापर करून आपण याचं सोल्युशन बनवूया. देअरफॉर आय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी टी प्लस सी, ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू जर पुट केल्या आय इंटू ई रेस टू आर अपॉन एल टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई अपॉन एल साइन ओमेगा टी इंटू ई रेस टू आर अपॉन एल इंटू टी डी टी प्लस सी आर. आता याच्यानंतर आपण या ठिकाणी याचे इंटिग्रेशन काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये एक एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लिटे रूल म्हणजेच इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा वापर करून एक्झाम्पल सोडवू शकता. आणि त्या एक्झाम्पलमध्ये आपण एक डायरेक्टली एक फॉर्म्युला यूज करणार आहे, त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहे. बघा हा जो फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स साइन बी एक्स प्लस डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स इंटू ए साइन बी एक्स मायनस बी कॉस बी एक्स अशी टर्म आहे. याच्यामध्ये आपल्याला एच्या ठिकाणी आलं आहे आर अपॉन एल आणि बी एक्सच्या ठिकाणी या ठिकाणी आलं आहे ओमेगा टी. मग ह्यामध्ये एक लक्षात घ्या की ए म्हणजेच कोण आहे आणि बी म्हणजेच कोण आहे. ए म्हणजे आहे आर अपॉन एल आणि बी आहे ओमेगा. या जर दोन्ही गोष्टी व्यवस्थित आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या तर आपल्याला याचं उत्तर मिळेल. बघा आय इंटू ई रेस टू आर अपॉन एल इंटू टी इज इक्वल टू ई अपॉन एल इंटू इन ब्रॅकेट 1 अपॉन ए स्क्वेअर म्हणजे ई आर अपॉन एल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर इंटू ई रेस टू ए एक्स म्हणजे आर अपॉन एल इंटू टी इन ब्रॅकेट कर आर अपॉन एल म्हणजेच ए साइन ओमेगा टी, ओमेगा म्हणजेच बी मायनस बी म्हणजेच ओमेगा कॉस ओमेगा टी. अँगल त्यावेळी चेंज न करता ओमेगा टी दोन्हीकडे अँगल ठेवायचे, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. आता हे एकदा मांडल्यानंतर याचं फक्त आता सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा, आर अपॉन एल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच तो आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर असतो, ज्या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे आपल्याला ही टर्म मिळते. आता याच्यानंतर हा जो एल स्क्वेअर आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असल्या कारणानं तो न्यूमरेटरला रेसिप्रोकलमध्ये जाईल. म्हणजे तो न्यूमरेटरला गेला तर आपल्याला टर्म काय मिळते, आय इंटू ई रेस टू आर अपॉन एल टी इज इक्वल टू ई अपॉन एल इंटू इन ब्रॅकेट एल स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू ई रेस टू आर अपॉन एल टी कर्ली ब्रॅकेट आर अपॉन एल साइन ओमेगा टी मायनस ओमेगा कॉस ओमेगा टी ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स प्लस सी. आता हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढं कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकता तेवढं सोडवावं लागतं, कारण की याच्यामध्ये जे काही नोटेशन्स आहेत, जे कॉन्स्टंट्स आहेत, हे त्या डिपार्टमेंटचे जे काय कॉन्स्टंट वापरले जातात त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याचा वापर करून या ठिकाणी ही मेथड आपण सोडवतो. यामध्ये फक्त मॅथमॅटिक्सचा लॉ आपण वापर करणार आहे, मॅथमॅटिक्समध्ये कसं सोडवलं त्याचाच वापर करून फक्त तिथले नोटेशन्स आपण याच्यामध्ये यूज करणार. आता हे त्याचे ॲप्लिकेशन आहे. पुढे जर बघितलं तर या ठिकाणी याचं बघा सिम्प्लिफिकेशन या पद्धतीने आय इंटू ई रेस टू आर अपॉन एल टी इंटू ई. आता या ठिकाणी हा जो यल आहे हा यल आणि इथला एक यल कॅन्सल होईल, म्हणून त्या दोघांना एकमेकांना कॅन्सल केल्यामुळे टर्म अशी पद्धतीने मिळाली. याच्यानंतर हा जो ई आहे तो याच्या जागेला आला, म्हणजे ई अपॉन आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इंटू इकडची ही सगळी टर्म आहे तशी घेतली. मात्र घेत असताना सुद्धा बघा याच्यामध्ये काय केलं, या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी एल आर अपॉन एलची टर्म आहे, म्हणून इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असताना म्हणजेच काय, इन केस असं केलं असं समजूया, एलनं सुद्धा आत मल्टिप्लाय करून घेतलं, ईनं मल्टिप्लाय केलं, ई आत रेव्हिला रिप्लेस करतोय आणि हा यल आत मल्टिप्लाय केल्यामुळं इथला यल निघून गेला आणि या ठिकाणी यल आला. म्हणजे एक सिम्पल एक्सप्लेनेशन याच पद्धतीने असू शकेल.
एलला एक एल कॅन्सल झाला, इथं एक एल शिल्लक राहिला, एल आलं, ई फक्त ठेवलं, एलनं आत मल्टिप्लाय करून घेतलं, ई रेस टू आर अपॉन एल टी आर साइन ओमेगा टी मायनस एल ओमेगा कॉस ओमेगा टी ब्रॅकेट कम्प्लीट, लास्टला प्लस सी. ओके, डिवायडिंग थ्रू आउट बाय ई रेस टू आर अपॉन एल टी. आता हे का केलं? कारण की त्यांनी विचारताना काय म्हणलंय, फाइंड द एक्सप्रेशन ऑफ करंटचं एक्सप्रेशन पाहिजे. आता या करंटला जोडून ही टर्म आली, ही टर्म या ठिकाणी नको आहे म्हणून सगळ्या इक्वेशनला आपण काय करतोय, ई रेस टू आर अपॉन एल टीनं काय करतोय, डिवाइड करतो. म्हणून त्यानं जर डिवाइड केलं तर आपल्याला टर्म मिळेल या पद्धतीनं. डिवाइड करत असताना बघा, ही जी टर्म आहे ती या ठिकाणी आहे, हा ब्रॅकेट सुद्धा या ठिकाणी आहे, हा मल्टिप्लिकेशन आहे म्हणून त्याला फक्त बाहेर घेतलंय आणि डिवाइड करतोय, याचाच अर्थ काय करतोय, ई रेस टू मायनस आर अपॉन एल टीनं मल्टिप्लाय करतोय. लक्षात घ्या, ही टर्म जर डिनॉमिनेटरला असेल तर ई रेस टू आर अपॉन एल टी याच पद्धतीने येते. ओके, प्लस सी इंटू ई रेस टू मायनस आर अपॉन एल इंटू टी या पद्धतीने टर्म तयार होईल. ओके, विच इज, आणि त्यानंतर जर बघितलं तर ह्या टर्मला ही टर्म एकमेकांना कॅन्सल होतं, कारण की जर बेस कॉमन असेल तर आपण घातांकाचे ॲडिशन करतो आणि ॲडिशन करत असताना ही तर मात्र मायनस असल्या कारणाने त्या दोन्ही टर्म्स एकमेकांना काय होतात, कॅन्सल होतात. त्या दोन्ही टर्म्स एकमेकांना कॅन्सल झाल्यामुळं आपल्याला फक्त हा ब्रॅकेट शिल्लक राहतो, तो ब्रॅकेट या पद्धतीनं आहे, आणि प्लस सी इंटू ई रेस टू मायनस आर अपॉन एल इंटू टी. ओके, दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ करंट आय ॲट टाइम टी. अशा पद्धतीनं हे जे इलेक्ट्रॉनिक्समधले जे काय ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन्स तुम्ही काय करू शकता, बघू शकता. ठीक आहे, थँक्यू. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिस्कस करा.